सप्टेंबर अखेर महायुतीचं जागा वाटप पूर्ण होणार. महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती. विधानसभेच्या जागांच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार. पुढील 8 दिवसांमध्ये महायुतीच्या काही नावांची घोषणा होईल. संजय शिरसाट यांची माहिती. मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. 6 ते 7 जागांवरती तिढा, तर मुंबईतल्या 36 जागांवरची चर्चा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर. काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की लवकर आपण बैठक घेऊन जागा वाटपावरती निर्णय घ्यायला हवा. संजय राऊत यांची काँग्रेसवर टीका. मुंबईच्या जागा वाटपाचा विषय संपला असल्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कटोरा घेऊन फिरतायत. शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करू इच्छितात. काँग्रेसमध्ये नाना पटोलेंसारखे 10 नेते तयार झालेत. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधल्या नेत्यांवरती टीका. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट घेतलेला नाही. राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव यामध्ये असता कामा नये. किशोरी पेडणेकर यांचं सूचक वक्तव्य. राज्यामध्ये केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत. वर्षा गायकवाड यांना रुपाली चाकणकर यांचं प्रत्युत्तर. अजित पवारही मुख्यमंत्री झाला तर आवडेल, रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. 2019 मध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवारी देणार होते. शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप. ज्यांना दिवसा स्वप्न बघायची आहेत त्यांनी बघावीत. सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदावरती खासदार सुनील तटकरे यांची टीका. तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, तटकरेंना विश्वास. तिसऱ्या आघाडीमध्ये MIM पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून दूर राहणार, बच्चू कडू यांचं वक्तव्य. उद्या तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक. शरद पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये सभा. सकाळी 11 वाजता चिपळूणमधल्या सावरकर मैदानामध्ये जाहीर सभा. शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार 21 तारखेला कोकणाच्या दौऱ्यावर. 21 तारखेला अजित पवारांची चिपळूणमध्ये सभा. नागपूर पूर्व विधानसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार. बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, त्यामुळे पवार समर्थकांकडून नाराजी व्यक्त. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावरचा भाजपचा बोर्ड हटवला. विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं लक्ष्मण पवार यांनी जाहीर केल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. राज्यात शिवसंग्राम संघटना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 5 जागा लढवणार. शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांची माहिती. खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही. एकनाथ खडसेंच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची खडसे कुटुंबावर टीका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक मला काहीतरी सांगायचंय लवकरच रंगमंचावर. संग्राम समेळ यांच्या एकपात्री नाटकामध्ये शिंदेंच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव. नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.